चला आज या ब्लाउजचा फ्रंट पार्ट बघूया। इथे मी पेपर घेतलेला आहे। सगळ्यात आधी आपण खालच्या साईडला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहोत। त्यानंतर त्या स्ट्रेट लाईनीपासून वरती आपल्याला उंची टाकायची आहे। फ्रंट पार्ट असल्यामुळे फ्रंट पार्टमध्ये आपण 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेत असतो। बॅक पार्टमध्ये आपण 1 इंच घेतलं होतं। दोन ठिकाणी 15.5 इंचावर मार्किंग करायची आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। त्यानंतर या स्ट्रेट लाईनीवरती आपल्याला शोल्डर टाकायचा आहे 7 इंच। दोन ठिकाणी मार्किंग करायची 7 इंचाची, म्हणजे आपली जी लाईन आहे ती स्ट्रेट येईल। बघा या पद्धतीने दुसरी स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। त्यानंतर या स्ट्रेट लाईनीवरती अर्धा इंच डाऊन जाऊन खाली 7 इंचावर मार्किंग करायची आणि या साईडला 7.5 इंचावर मार्किंग करून ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। त्यानंतर आपल्याला चेस्टची मार्किंग करायची आहे 8 अधिक 1.5 इंच, 9.5 इंचावर कमरेच्या साईडला सुद्धा मार्किंग करायची आहे खाली, आणि ही एक स्ट्रेट लाईन आपण इथे ड्रॉ करून घेऊ। आता त्यानंतर बघा कमरेच्या साईडला बाहेरून आपल्याला 2 इंचावर मार्किंग करायची आहे आणि वरती काकखोलीच्या साईडला आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करायची आहे बाहेरच्या साईडला। ही एक क्रॉस लाईन इथे आपण ड्रॉ करून घेऊ। त्यानंतर आपण मुंडा खोली टाकूया। 1 इंचाची मार्किंग करायची क्रॉस आणि फ्रेंच कर्व घेऊन छान असा गोलाकार आकार द्यायचा आहे आपल्याला। बघा मी ज्या पद्धतीने देत आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा देऊन घ्या। त्यानंतर आपण गड्याची मार्किंग करणार आहोत। इथे 4.5 इंचावर मार्किंग करायची गड्याची, खाली सुद्धा एक 4.5 इंचावर मार्किंग करायची गड्यासाठी आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। इथे हा 6.5 इंचाचा छान असा बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे आपल्याला। बघा 6.5 इंचावर मार्किंग करून एक बॉक्स आपण इथे रेडी करणार आहोत। आता फ्रेंच कर्व घ्यायचा आहे आपल्याला। फ्रेंच कर्व घेऊन छान असा व्ही लिप नेक, खूप ट्रेंडिंग आहे हा गळा, तो इथे आपण ड्रॉ करून घेणार आहोत। त्यानंतर कमरेच्या साईडला फोल्ड साईडकडून आतमध्ये आपल्याला 3.5 ते 4.5 इंचावर मार्किंग करायची आहे। 2 मार्किंग करायचा 4.5 इंचावरती आणि एक स्ट्रेट मार्किंग जी आहे ती 5 इंचावर करायची आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। त्यानंतर बघा इथे पुढे 2 इंचावर मार्किंग करायची आणि 1.25 इंचाची अशी छोटीशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। फ्रेंच कर्व घ्यायचा आता इथे आपल्याला प्रिन्सेस कट कटोरीचा आकार द्यायचा आहे काकखोलीपर्यंत। तर छान असा प्रिन्सेस कट कटोरीचा आकार आपण इथे देऊन घेतलेला आहे आणि बघा या लाईनीच्या आजूबाजूला 1.5 इंच मार्किंग करून या लाईनीवरती 1.5 इंचावर मार्किंग करायची आणि या ज्या 1.5 इंचाच्या दोघं मार्किंग आहे त्या तिथे जॉईंट करून घ्यायच्या। हाताने आता छान पान गळ्याचा आकार देणार आहोत कटोरीला। बघा किती छान आकार आलेला आहे। आता ही फोल्ड साईड आहे त्या साईडकडे आपल्याला अर्धा इंच मायनस करायचा आहे क्रॉसमध्ये आणि बाहेरच्या साईडला सुद्धा अर्धा इंच मायनस करायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता आपला हा फ्रंट पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे। पण सगळ्यात आधी आपण शोल्डर डाऊन करणार आहोत, जे अर्धा इंच मायनस केलं होतं तिथे। आता याला आपण व्यवस्थितपणे कट करून घेऊया। मी ज्या पद्धतीने कट करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही कट करून घ्या। जे टक्स मायनस झालेले आहेत ते टक्स तुम्ही बघा खूप छान पद्धतीने मी इथे मायनस करून घेतलेले आहे। आपला फ्रंट गळा सुद्धा किती छान पद्धतीने ड्रॉ करून कट करून झालेला आहे। मला 32 साईजचा बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाउज ड्राफ्टिंग आणि कटिंग करणार आहोत। तर सगळ्यात आधी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। त्या स्ट्रेट लाईनीपासून वरती आपल्याला 15 इंचावर 2 मार्किंग करायच्या आहेत। 14 इंच मूळ उंची आहे ब्लाउजची। 15 इंचावर 2 मार्किंग करून झाल्यानंतर इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। आता या स्ट्रेट लाईनीवरती 7 इंचाचं शोल्डर टाकायचं, 4.5 इंचाची गळारुंदी टाकायची, 2 ते 3 ठिकाणी गळारुंदी टाकायची 4.5 इंचाची आणि 12 इंचाची उंची टाकायची या बॉक्ससाठी। आणि हा एक बॉक्स रेडी करून घ्यायचा गळ्याच्या डिझाईनसाठी। बोटनेक ब्लाउज आहे आणि हा बॅक पार्ट आपण ड्रॉ करत आहोत। त्यानंतर बघा इथे शोल्डर 7 इंचावर मार्किंग करायची खाली सुद्धा आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता या स्ट्रेट लाईनीवरती अर्धा इंच डाऊन जाऊन मार्किंग करायची आणि त्या मार्किंगपासून खाली 7 इंचावर मार्किंग करायची। गळारुंदीपासून डाऊन गेलेल्या मार्किंगला एक क्रॉस लाईन ड्रॉ करायची। इथे 7.5 इंचावरती मार्किंग करायची आहे आणि ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। या स्ट्रेट लाईनीवरती आपल्याला 9.5 इंचावर मार्किंग करायची आहे। 32 साईजचं ब्लाऊज आहे, त्यात 8 अधिक 1.5 इंच म्हणजे 9.5 इंचावर 2 मार्किंग करायच्या आणि ह्या एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता बघा इथे खालच्या साईडला कमरेला आपल्याला 1 इंच आतमध्ये मायनस जाऊन ही क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण गळा रेडी करूया। 3 इंचावर डाऊन मार्किंग करायची आणि इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। या स्ट्रेट लाईनीपासून खाली 5 इंचावर सुद्धा एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। फ्रेंच कर्व घ्यायचा आणि वरचा जो बोटनेक आहे तो ड्रॉ करायचा आधी। त्यानंतर हाच फ्रेंच कर्व घेऊन छान अशी डिझाईन आपण खाली रेडी करणार आहोत। तर बघा फ्रेंच कर्व घेतलेला आहे आणि मी जसा ज्या पद्धतीने ठेवत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा ठेवायचा आहे आणि छान हाफ हार्ट
दिल जो असतो तो रेडी करायचा आहे। जसा मी चेंज करते आहे बघा फ्रेंच कर्वचा आकार, तसा तुम्ही सुद्धा चेंज करून छान असा आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर मुंडा खोली टाकायची आहे 1.25 इंचावरती आणि फ्रेंच कर्वच्या सहाय्याने आपल्याला छान असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे। इथे बघा आपला हा जो बॅक पार्ट आहे हा रेडी झालेला आहे। आता इथे आपण त्याला कट करून घेऊया व्यवस्थित। बघा मी ज्या पद्धतीने कट करते त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा कट करायचा आहे। छान हा वरचा बोटनेक कट करायचा। ही गळ्याची बॅक साईडची जी डिझाइन आहे ती सुद्धा कट करायची। इथे आपण बॅक पार्टला जे टक्स असतात ते देणार नाहीये, कारण आपला बॅक पार्ट हा थोडा डीप आहे। आणि हो, फ्रंट पार्टच्या ड्राफ्टिंग आणि कटिंगसाठी कमेंट नक्की करा।